दुर्दैव अशा ही घटना आहे. तर म्हणजे एक नवीन पॅटर्न वेदर पॅटर्न सुरू झालेला आहे ढगफुटीचा. त्यातून जे अनेक आपण आपल्याच भागात नाही तर संपूर्ण देशभरामध्ये सुद्धा उत्तर हिंदुस्थानात सुद्धा जो काही प्रचंड प्रलय आला आहे त्याची प्रचिती आता रोज येते आपल्याला. आता इथे पाथर्डी तालुक्यात मला वाटतं 100 वर्षात नाही एवढा पाणी या भागात आलं असं ग्रामस्थ सांगतायत. तलाव फुटले, रस्ते वाहून गेलेत. आता मोठ्या प्रमाणात चारा जे नाले आहेत, ओढे आहेत, त्याच्यावर पाणी येत नाही म्हणून लोकांनी अतिक्रमण केलेली आहेत. त्याचा एक परिणाम मोठ्या प्रमाणात घरामध्ये पाणी घुसण्याचा आणि अशा या सगळ्या जी काही वाताहत झालेली आहे म्हणजे शेतीची असेल, दुकानाची असेल, या बाबतीमध्ये तर शासन स्तरावरून पंचनामे करण्याची सूचना आपण दिलेल्या आहेत. परंतु एक नैसर्गिक आपत्ती अतिशय मोठी होती. एकच आहे की एखाद दोन आपत सोडला तर एवढ्या मोठ्या आपत्तीत प्राणहानी कुठं झाली दिसत नाही, झाले नाही. हे आपलं सगळ्यांचं सुदैव आहे. नाही आता ही 2 दिवसाच्या घटना आहेत त्यामुळं ताबडतोबीनं याची प्राथमिक अंदाज घेण्यासाठी कार्यवाही करावी. आवश्यक ज्या भागांमध्ये अतिवृष्टीने ढगफुटीने त्या भागातील कर्मचारी इकडे बोलून घेऊन एकतर पंचनामा करण्याची स्थिती बऱ्याच ठिकाणी नाहीये कारण शेतामध्ये पाणी आहे. त्याचा विचार करून आता त्या भागातील सरसकट पंचनामे करावेत अशा प्रकारच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. आणि पण मी म्हटल्याप्रमाणे एकदा पूर्णतः जी आता आकडेवारी समोर आलेली आहे प्राथमिक जी आहे साधारण 94,000 साधारण 770 शेतकऱ्यांच्याकडे म्हणजे मला वाटतं 1,02,000 साधारण 1,00,000 हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे. म्हणजे संख्य क्षेत्र प्रचंड मोठ्या प्रमाणात बाधित झालेलं आहे. आता ह्या भागात पाथर्डी आहे, शेवगाव आहे, इथे तर आपण स्वतः पाहता किती त्याच्यात किती स्थिती गंभीर आहे. नाही आता याच्यामध्ये 2-3 मुद्दे आहेत. एक तर ज्यांची घरं वाहून गेली, घरं पडलीत, मी आता जिल्हाधिकारी महोदयांशी चर्चा करत होतो की आपण प्रधानमंत्री आवास योजनेतून जर त्यांना घर बांधण्यासाठी काही रक्कम देऊ शकलो कारण ते स्वतःच मालकीची जागा असली तर तो एक पर्याय तपासून पहा म्हटलं. म्हणजे ताबडतोबीने त्यांना मदत करता येईल. नंबर 1, टेम्पररी शेल्टरमध्ये आपण नेहमी शाळा वगैरे आहे त्या किंवा पुढे सार्वजनिक जिथे जागा आहे तिथे लोकांना स्थलांतर करून ते मदत करतोय. तिसरा मुद्दा मी त्याच्यामध्ये काही नगरमधून किंवा मग स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून या सगळ्या बाधित झालेल्या लोकांना जर काही आपल्याला फूड पॅकेटच्या द्वारे काही मदत करता आली, संसार उद्ध्वस्त आहेत काय तर राहिलं नाही, तर ती एक मदत करण्याचा एक पर्याय आम्ही त्या ठिकाणी सुचवलेला आहे.